तुम्हाला दाखवते किती केस काढले आज किती आज एवढे सारे केस का बाय एवढे सारे केस काढलेले नालायकला लाज नाही लाज आपला काही त्याच्या बसंती लाल कलरची म्हणजे छोटी बसंती आणि ते पण हेल्मेट घालून म्हणजे ॲक्च्युली हेल्मेट त्याचंच होतं मी घालून गेलो कंपनीमध्ये आलो होतो आपण आज बट विषय असा आहे का इंडस्ट्री एरिया शनिवारी बंद असते आणि इथं आल्यानंतर कळालं का यांची कंपनी आज बंद असते म्हणजे रविवारी आहे बघा कंपनी गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईस आजचा आपला प्रवास आहे कामाची जी सुरुवात आहे ती होणार आहे आंबडपासून म्हणजे आपल्याला गाईस आंबडलाच जायचं आहे 2 कंपन्यांमध्ये तिथं आहे मेंटेनन्स करायचं आहे नाही का आपल्याला आपण गाईस ॲक्च्युली प्रेम भाऊच्या घरी गेलो होतो बट प्रेमला मी बोललो एक काम कर तू गोडाऊनला जाय गोडाऊनला जरा आहे साफसफाई करून घे आणि आपल्याकडं पावडर तर नाही म्हटलं अवेलेबल तू काय कर म्हटलं सगळे जे फायर एक्सटिंग्विशर आहे ना ते सगळे खोलून त्यांचे वॉल फक्त साफ करून ठेव म्हणजे कसं ज्या दिवशी गाईज आपली पावडर येईल ना पावडर आल्यानंतर गाईज आपल्याला लगेच मग काय करता येईल पावडर भरून लगेच फायर एक्सटिंग्विशर आपल्याला रिफिलिंग करता येईल नाही का तर चला गाईज आता निघू आपण कारण आत्ता आपण एकटे आहे आपल्याला आंबडला पण जायचं आहे आणि जर वेळ जर भेटला तर नाशिक रोडला एका हॉस्पिटलमध्ये पण जायचं गाईस तर आपण फायनली आता पोहोचलेलो आहे MIDC मध्ये गाईस आज आपल्याला कुठे जायचं माहिती का म्हणजे कोका-कोला कंपनीवाले जे फ्रीज वगैरे वाटते ना प्रत्येक हॉटेल वगैरेमध्ये त्यानंतर दुकानामध्ये वगैरे तर तिथं जायचं आहे गाईस चला गाईस आता जाऊ आपण MIDC ॲक्च्युली गाईज हे ना आंबाडी MIDCची ना बॅक साईड कंपनीमध्ये आलो होतो आपण आज बट विषय असा आहे का इंडस्ट्री एरिया शनिवारी बंद असते आणि इथं आल्यानंतर कळालं का यांची कंपनी आज बंद असते म्हणजे रविवारी आहे बघा कंपनीच बंद आहे दिसले का बॉक्स बिक्स आहे मध्ये काही बघा नेमके कंपनीच बंद आहे त्यानंतर म्हटलं अजून एक काम आहे वाटतं लोकेशन बघायला गेलो त्या कंपनीचं लोकेशन बघतो हीच कंपनी पाठवली परत त्यांनी 2 नंबरवर तर चला गाईस आता जाऊ आपण नाशिक रोडला नाशिक रोडचं काम आहे ते काम करून गाईस तर आता आलो होतो आपण या हॉस्पिटलला साई श्रद्धा म्हणून हॉस्पिटल गाईस तिथून आपण एक फायर एक्सटिंग्विशर घेतलं आहे रिफिलिंगसाठी कारण हा फायर एक्सटिंग्विशर एम्प्टी झालेला आहे हे यूज केलेलं आहे आणि त्याच्यात विषय असा झालेला आहे गाईस त्यांचं जे हायड्रन सिस्टमचं जे स्टार्टर आहे ते चालू होत नाही काहीतरी फॉल्ट आहे इकडून नाही का म्हणजे वरती सप्लाय याचं येत नाही आहे असा विषय आता बघू विजय ठाकूरला सांगू म्हणजे विजय ठाकूर येऊन करून घेऊन ते फायनली पोचलेलो आहे आपल्या गोडाऊनला आणि आपला प्रेम भाऊ सगळे जे वॉल आहे ते वॉल साफ करत बसलेला आहे त्याच्यात गाईज विषय काय आला माहिती का आपली जी वेल्डिंग मशीन आहे ना ती झालेली खराब आता हे काय मॅटर झालं काय माहिती माझ्या अंदाजी मशीन चालू आहे बट हे जे केबल आहे ना अर्थिंग आणि फेज आणि अर्थिंग यांचा काहीतरी विषय वाटतोय आता बघू यांचे दोन्ही साईडचे अपोजिट आहे मेल आणि फिमेल हे खोलू हे ओपन करू बघू इथे याच्यामध्ये कुठं काही वायर बियर जळाली का झालेलं आहे आपलं पूर्ण गोडाऊन वगैरे साफ करून गाईज आता लॉक करून घेतलेलं आहे गोडाऊन हे बघा प्रेम भाऊ आलेला आहे आपला गाईज त्याच्या बसंती लाल कलरची म्हणजे छोटी बसंती आणि ते पण हेल्मेट घालून म्हणजे ॲक्च्युली हेल्मेट त्याचंच होतं मी घालून गेलो आणि आपली बसंती गाईज तिकडे झाडाखाली त्या साईडला उभी म्हणजे हे बघा ही व्हाईट गाडी आहे याच्यात त्या साईडला झाडाच्या पाठीमाग आहे ॲक्च्युली तर चला गाईज आता जाऊ घरी जाऊन मस्त जेवण करू कारण टाईम झालेला टाईम किती ना 1:30 वाजलेले आहेत आणि ऊन आहे बघा फुल भयंकर ऊन आहे गाईज हे पानं पडून गेले काय यांना दाट पानं आहे काय यांचे पानच नाही या ना ये चल ना निकाल ना आपण घरी आलो जेवण केलं आता गाईज एवढं बेकार ऊन आहे ना खतरनाक डायरेक्ट हे बघा आता उन्हातून आलो तरी एवढं भयंकर वाटतंय ना मला नातखोळा दणका विषय होऊन गेला डायरेक्ट शिवी तर झाड आहे गाईज आपल्या इथं छोटंसं म्हणून जरा आपली ही बसंती अर्धी सावलीत आहे लय भयंकर आहे जेवण लय कडक होऊन गेलं
काहीच ॲक्च्युली आहे ना 4-5 दिवसापासून आहे ना आपल्या हेक्कीचे जे केस आहे खूप गळते आहे नाही का. हा काहीच आता मी तुम्हाला दाखवतो. दिसले का हे याचे खाली पण आहे म्हणजे हे इकडे कंटिन्यू आहे ना केस गळून राहिले तसं काही ते काही कळत नाही. आत्ता पण आहे ना काही केस वरती आलेले दिसले घ्यायचे काय म्हणजे कारण काय ॲक्च्युली मला काही कळत नाही. काही शांत गायच कशी चढली आहे पागल कुत्र आहे आमची. आता काही विचार आहे ना आपण केस विचारू तुम्हाला दाखवतो काहीच मी. हे बघा हे बाई कंटिन्यू केस निघते कांगव्याला पण. काही खरं नाही धन्य झालं. तेच तुम्हाला दाखवतो बघा किती केस काढले आज एक्कीचे बघा. आज एवढे सारे केस काय बाय एवढे सारे केस काढलेले. नालायकला लाज नाही लाज अजिबात लाज वाटत नाही ना कुठे. दमलो मी असे सारखी आंघोळ करते तरी करत काहीच. ॲक्च्युली एवढं खतरनाक गरम होतोय ना प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट नाही म्हणजे पुऱ्या कॉलनीमध्ये ना काहीच. मी एकटाच बाहेर बसलेलो या कॉलनीत कोणीच नाही. आता हे घर तर बंदच आहे काहीच इथं कोणी राहतच नाही. पण बाकीचे सगळ्यांचे बंगले फक्त आपलं घर तर पाठीमागे दिसत तुम्हाला. हे बघा पत्र्याचं घर आहे. एवढं खतरनाक गरम होतं घरात त्याच्यामुळे बाहेर येऊन बसलेलं आहे. तर बाहेर पण गरम होऊ राहिलं त्याचं कारण काय माहिती आहे का. आज वारच नाही काही धान्य काही खरं नाही. जाऊ द्या काही आता काय थोड्या वेळ बसतो इथंच त्यानंतर जातो घरात मग जेवण करून घेतात झोपून. तर चला गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय. जय महाकाल.